नमस्कार. प्रथम मी आभार मानते अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड कवी कट्टा प्रमुख माननीय राजन लाखेजी सर व कार्यकारी मंडळाचे. कोरोनासारख्या महाभयंकर काळात व लॉकडाऊनच्या काळात कवी संमेलन घेऊन व अविरत परिश्रम घेऊन विविध कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने राबवून अविरत श्रम घेणाऱ्या व मराठीची अस्मिता जपणाऱ्या लाखेजी सरांना त्रिवार वंदन. महाराष्ट्र साहित्य पिंपरी चिंचवड आयोजित सरीवर सरी या कार्यक्रमामध्ये मी कांचन श्रीकृष्ण नेवे माझी कर्ण ही कविता सादर करत आहे. कर्ण. कुंतीने नाकारले राधेने सांभाळले, कुंतीने नाकारले राधेने सांभाळले, तुझी कोणतीही चूक नसताना कर्णा नियतीने मात्र तुलाच हेरले. तुझ्या रक्तातच होता वीरतेचा अंश, तुझ्या रक्तातच होता वीरतेचा अंश, कर्णा तूच होता विश्वभारतीचा वंश. तुझे गरुड भरारीचे पंख, तुझे गरुड भरारीचे पंख जातीपातीच्या शस्त्राने छाटले, तुझ्या पुढे दिग्गजांचे कोते मन भासले. जणू एखादं लहान बाळ, जणू एखादं लहान बाळ आगीजवळ जावं खेळताना, तसाच अजाण तू स्वतःविषयी. पण जाणत्यांना कसं पावलं गेलं रे तुझ्या आयुष्याची होरपळ होताना. मतलबाच्या चिखलामध्ये दुर्योधनाने तुला अलगद ओढले, ज्याच्यासाठी प्राणपणाला लावले, शेवटी त्यानेच तुला कपटी ठरवले. तुझ्यावर छद्मी वृत्तीचे किती किती प्रहार झाले, तुझ्यावर छद्मी वृत्तीचे किती किती प्रहार झाले, पण मनाचे तटबंदी बुरुज तू कधीच नाही ढासळू दिले. तूच एक दीपक शांत देवणारा, तूच एक दीपक शांत देवणारा, आतल्या आत जळत दुसऱ्यांना प्रकाश देणारा. अन्यायाचा बळी ठरला, अन्यायाचा बळी ठरला, जातानाही हसला, दुसऱ्यांना न्याय देऊन गेला. अन्यायाचा बळी ठरला, जातानाही हसला, दुसऱ्यांना न्याय देऊन गेला. देवही तुझ्यासाठी मग क्षणभर गहिवरून गेला. खचणाऱ्या मनोवृत्तीसाठी तूच एक काट आहे कर्णा, खचणाऱ्या मनोवृत्तीसाठी तूच एक काट आहे. तुझ्या चरित्राच्या पारायणाची कर्णा आज खूप गरज आहे. एवढ्या तेवढ्या कारणासाठी माणूस मरण जवळ करतो, एवढ्या तेवढ्या कारणासाठी माणूस मरण जवळ करतो, पण तुझ्यासारख्या मृत्युंजयाला तो कसा रे विसरतो, पण तुझ्यासारख्या मृत्युंजयाला तो कसा रे विसरतो.